हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड अल्जेब्राचा 6th लेसन स्टॅटिस्टिक्समधील प्रॅक्टिस सेट 6.1 मधील क्वेश्चन नंबर 6 पाहणार आहोत. पहा आपल्याला क्वेश्चन नंबर 6 काय दिला आहे. द फॉलोइंग टेबल गिव्स द इन्फॉर्मेशन ऑफ फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन ऑफ वीकली वेजेस ऑफ 150 वर्कर्स ऑफ अ कंपनी. फाइंड द मीन ऑफ द वीकली वेजेस बाय स्टेप डेव्हिएशन मेथड. आपल्याला वीकली वेजेसचा मीन फाइंड करायचा आहे आणि कोणती मेथड यूज करायची आहे, स्टेप डेव्हिएशन मेथड यूज करायची आहे. आपल्याला काय दिलेलं आहे पहा, नंबर ऑफ वर्कर्स आणि त्यांचा वीकली वेजेस दिलेला आहे. वीकली वेजेस म्हणजे आठवड्याचा त्यांचा पगार आपल्याला रुपीजमध्ये दिलेला आहे आणि नंबर ऑफ वर्कर्स म्हणजेच फ्रिक्वेन्सी आपल्याला दिलेली आहे. 1000 to 2000 रुपीज पगार असणारे वर्कर्स किती आहेत, 25. 2000 to 3000 रुपीज पगार मिळणारे वर्कर्स किती आहेत, 45 आहेत. म्हणजे ही आपल्याला काय दिलेलं आहे, वर्कर्सची फ्रिक्वेन्सी दिलेली आहे आणि हा काय आपला क्लास आहे. फर्स्ट रोमध्ये क्लास दिलेला आहे, सेकंड रोमध्ये आपल्याला फ्रिक्वेन्सी दिलेली आहे आणि आपल्याला एक्झाम्पल स्टेप डेव्हिएशन मेथडने सॉल्व करायचं आहे. पहा सॉल्व करू आपण एक्झाम्पल. आता स्टेप डेव्हिएशन मेथडने एक्झाम्पल सॉल्व करताना आपल्याला किती कॉलम्स तयार करावे लागतात, 6 कॉलम्स तयार करावे लागतात. येथे मी 6 कॉलम्स तयार केलेले आहेत. 1 2 3 4 5 6. आता फर्स्ट कॉलममध्ये काय लिहायचं, क्लास काय असणार आहे, वीकली वेजेस. युनिट काय आहे, रुपीज. वीकली वेजेस इन रुपीज. क्लास लिहून घेऊ आपण. 1000 to 2000, 2000 to 3000, 3000 to 4000, 4000 to 5000. नेक्स्ट कॉलम काय येणार आहे, क्लास मार्क. क्लास मार्कसाठी आपण काय लिहिणार आहोत, XI. आता XI कसा फाइंड करायचा, हे जे 2 नंबर्स आहेत यांची काय करायची, सम करायची आणि त्याला 2 ने डिवाइड करायचं. आता 1000 + 2000 किती येईल, 3000 आणि 3000ला 2 ने डिवाइड केल्यानंतर किती मिळेल आपल्याला, 1500. जर तुम्हाला तोंडी कॅल्क्युलेशन जमत नसेल तर तुम्ही काय करायचं आहे, रफ कॅल्क्युलेशन करायचं आहे. 2000 + 3000 किती येईल, 5000 आणि 5000 डिवायडेड 2 केल्यावर किती मिळेल आपल्याला, 2500. 3000 + 4000 किती येईल, 7000 आणि 7000चा हाफ येईल 3500. आपण 2 ने डिवाइड करतो म्हणजेच काय, 7000चा हाफ करायचा. 4000 + 5000 किती येईल, 9000 आणि 9000चा हाफ काय येईल, 4500. आता फर्स्ट कॉलम आणि सेकंड कॉलम तिन्ही मेथड्समध्ये सेम असणार आहे. डायरेक्ट मेथड, अज्युम्ड मीन मेथड आणि स्टेप डेव्हिएशन मेथडमध्ये हे दोन्ही कॉलम्स काय असणार आहेत, सेम असणार आहेत. त्याचबरोबर सेकंड लास्ट जो कॉलम असणार आहे, शेवटून दुसरा कॉलम असणार आहे, त्यामध्ये काय असणार आहे, फ्रिक्वेन्सी. तिन्ही मेथडमध्ये सेकंड लास्ट कॉलम फ्रिक्वेन्सीचा असणार आहे. फ्रिक्वेन्सी काय, नंबर ऑफ वर्कर्स. फ्रिक्वेन्सीसाठी काय लिहिणार आहोत आपण, FI. फ्रिक्वेन्सी लिहून घेऊ आपण. 25, 45, 50 and 30. आता क्लास मार्क नंतर नेक्स्ट कॉलम काय असणार आहे, DI, डेव्हिएशन म्हणजेच DI कसा फाइंड करणार आपण, XI - A म्हणजेच काय, अज्युम्ड मीन. ह्या ज्या XIचे व्हॅल्यू आपल्याला मिळालेल्या आहेत याच्यातली एक व्हॅल्यू आपल्याला अज्युम्ड मीन म्हणून कन्सिडर करायची आहे. आता याच्यातली सेंटरची व्हॅल्यू काय येईल पहा, या दोन काय येतील, सेंटरला येतील. याच्यातली कोणतीही एक व्हॅल्यू आपल्याला अज्युम्ड मीन कन्सिडर करायची आहे. आता आपण 2500ला अज्युम्ड मीन कन्सिडर करू. तुम्ही कोणतीही व्हॅल्यू घेतला तरी चालेल, 2500 घ्या किंवा 3500 घ्या. म्हणजेच येथे काय येईल पहा, DI = XI - A काय कन्सिडर केलं, 2500. आता या प्रत्येक XI मधून काय करायचं आहे आपल्याला, 2500 मायनस करायचं आहे. 1500 - 2500 काय येईल पहा, 2500 मधून 1500 मायनस केलं किती मिळेल आपल्याला, 1000.
आणि साईन काय येईल मायनस. ग्रेटर नंबरचं साईन येते काय मायनस. 1500 आणि 2500 मध्ये ग्रेटर नंबर कोणता आहे 2500 आणि साईन काय मायनस म्हणून येते साईन काय येईल मायनस. तर 2500 मायनस 2500 किती येईल 0. 3500 मायनस 2500 किती येईल 1000. साईन काय येईल प्लस येईल कारण 3500 2500 पेक्षा ग्रेटर आहे आणि याचं साईन काय आहे प्लस. 4500 मायनस 2500 किती येईल पहा 2000. साईन काय येईल प्लस कारण ग्रेटर नंबरचं साईन काय आहे प्लस. आता डी आय नंतर नेक्स्ट कॉलम कोणता असणार आहे यू आय. आता यू आय कसा फाइंड करायचा. हा जो डी आय आहे या डी आयला काय करायचं जीने डिव्हाइड करायचं. जी म्हणजेच काय ग्रेटेस्ट कॉमन डिव्हायजर. आता जी कसा फाइंड करायचा हा जो आपल्याला क्लास दिलेला आहे या क्लासमधचा डिफरन्स घ्यायचा. 1000 आणि 2000 याच्यामध्ये डिफरन्स कितीचा आहे 1000. 2000 3000 याच्यामध्ये डिफरन्स कितीचा आहे 1000. 3000 4000 याच्यामध्ये डिफरन्स किती आहे 1000. 4000 5000 याच्यामध्ये डिफरन्स किती आहे 1000. सगळ्या ठिकाणी डिफरन्स काय आहे 1000. म्हणजेच आपली जीची व्हॅल्यू काय घ्यायची 1000. आता या डी आयला काय करायचं या जीने डिव्हाइड करायचं. इथे किती आहे 1000. 1000 डिव्हाइड 1000 किती येईल 1 आणि साईन काय येईल मायनस. इथे मायनस साईन आहे मायनस येईल. आता 0ला 1000ने डिव्हाइड केलं तर काय येईल 0च येईल. इथे 1000 आहे 1000ला 1000ने डिव्हाइड करायचं किती येईल 1. 2000ला 1000ने डिव्हाइड करायचं. हे डी आय आहे. डी आयला आपण या जीने डिव्हाइड करणार आहोत. डी आय किती आहे 2000. जी किती आहे 1000 म्हणजेच 2000 डिव्हाइड 1000 किती येईल 1000 2 जार 2000 म्हणजे आन्सर किती येईल 2. आता लास्ट कॉलम काय असणार आहे फ्रिक्वेन्सी आणि फ्रिक्वेन्सीच्या आधीचा कॉलम यांचं मल्टिप्लिकेशन म्हणजेच यू आय इंटू एफ आय लास्ट कॉलममध्ये येणार आहे यू आय इंटू एफ आय. आता या दोन्हींचं काय करायचं यू आय आणि एफ आयचं मल्टिप्लिकेशन. -1 इंटू 25 किती येईल 25 1 जार 25 साईन काय येईल मायनस. 45 इंटू 0 किती येईल 0. 50 इंटू 1 किती येईल 50. 30 इंटू 2 किती येईल 32 जार 60. आता लास्ट कॉलममध्ये काय घ्यायचं टोटल. कशाची टोटल करायची हा जो लास्ट कॉलम आहे याची आपल्याला टोटल करायची आहे. समेशन ऑफ यू आय एफ आय आणि हा जो सेकंड लास्ट कॉलम आहे फ्रिक्वेन्सीचा याची टोटल करायची आहे. समेशन ऑफ एफ आय. आता या एफ आयची काय करू आपण टोटल करू. 5 + 5 10 0 कॅरी ओव्हर येईल 1. 4 + 2 6 6 + 5 11 11 + 3 14 14 + 1 15 150. समेशन ऑफ एफ आय किती मिळालं 150. आता या यू आय एफ आयची आपण टोटल करू. आता इथे काय आहे -25 आणि इथे काय 50 + 60 50 + 60 किती येईल 110 म्हणजेच पहा इथे किती आहे -25 आणि इथे किती मिळालं 110. -25 आणि 110 याचं साईन आहे प्लस. येथे मायनस आहे ते प्लस आहे म्हणजे आपल्याला काय करावं लागेल 110 मधून 25 मायनस करावं लागेल. 110 चं प्लस साईन आहे आणि याचं मायनस साईन आहे म्हणजेच काय करायचं सबट्रॅक्शन करावी लागेल आपल्याला. तर इथे 10 येईल 0. 10 मधून 5 गेले 5 तर इथे किती येईल पहा 10 आणि इथे येईल 0. 10 - 2 8 म्हणजेच किती मिळेल आपल्याला 85 आणि साईन काय येईल ग्रेटर नंबरचं साईन प्लस आहे म्हणजेच साईन काय येईल प्लस म्हणजेच काय येईल 85. समेशन ऑफ यू आय एफ आय किती मिळालं आपल्याला 85. आता इथे काय आहे यू आय एफ आय म्हणजेच आपल्याला इथे काय करावं लागेल यू बारची व्हॅल्यू काढून घ्यावी लागेल. यू बार इज इक्वल्स टू यू बारची व्हॅल्यू कशी काढायची या समेशन ऑफ यू आय एफ आयला समेशन ऑफ एफ आयने डिव्हाइड करायचं. फॉर्म्युला लिहून घेऊ आपण समेशन ऑफ यू आय एफ आय डिव्हाइड समेशन ऑफ एफ आय. समेशन ऑफ यू आय एफ आय किती मिळालं आपल्याला 85. समेशन ऑफ एफ आय किती मिळालं आपल्याला 150. आता 5 ने डिव्हाइड करू आपण दोन्हीला. 5 3 जार 15 5 0 जार 0 ते 5 1 जार 5 8 मधून 5 गेले 3 35 झाले 5 7 जार 35 म्हणजेच काय मिळालं आपल्याला 17/30. या 17ला आपण 30 ने डिव्हाइड करू. 17ला आपण 30 ने डिव्हाइड करू किती मिळेल पहा 30 ने 17 ला भाग जात नाही 0 घेऊ आपण पॉईंट ते 0 घेऊ 35 जार
150. 0 7 मधून 5 गेले 2 1 - 1 0 इथे 0 घेऊ आपण. 36 आर 180 मायनस 0 मधून 0 गेले 0 20 मधून 18 गेले 2. आता इथे आपण 0 घेऊ. 36 आर 180 इथे काय 0 0 20 मधून 18 गेले 2 म्हणजेच आपल्याला किती मिळाला आन्सर 0.566. आपल्याला आन्सर किती मिळालं 0.566. आता हा जो थर्ड डिजिट आहे हा काय 5 पेक्षा ग्रेटर आहे. मग आपण हे कसं लिहायचं 0.57. जर येथे हा डिजिट 5 किंवा 5 पेक्षा ग्रेटर असेल तर आपण हा 6 काय करायचा 1 ने वाढवून लिहायचा. म्हणजेच किती येईल 0.57. आन्सर किती मिळाला आपल्याला 0.57. हा काय मिळाला आपल्याला यू बारची व्हॅल्यू मिळाली आपल्याला. आता आपल्याला एक्स बार फाइंड करायचा आहे, मीन फाइंड करायचा आहे. म्हणजेच एक्स बार इज इक्वल्स टू फॉर्म्युला काय आहे आपला ए प्लस हा यू बार इंटू जी. आता अज्युम्ड मीन काय आहे पहा. अज्युम्ड मीन आपण काय घेतलेला आहे 2500 प्लस यू बारची व्हॅल्यू किती मिळाली 0.57 इंटू जीची व्हॅल्यू किती आहे जीची व्हॅल्यू 1000. जीची व्हॅल्यू किती आहे 1000. आता प्रथम हे मल्टिप्लिकेशन करायचं. 2500 प्लस यांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर किती येईल पहा 57 इंटू 1000 किती येईल 57,000. 0.57 इंटू 1000 केल्यानंतर आपल्याला किती मिळेल पहा 57,000 मिळेल. 57,000 आणि 0.2 डिजिट्स नंतर 1 2 म्हणजे पॉईंट येतील म्हणजेच किती येईल 570. आता 2500 प्लस 570 किती येईल पहा 0 + 0 0 येईल. 0 + 7 7 येईल. 5 + 5 10 0 कॅरी ओव्हर 1 येईल. 2 + 1 3 म्हणजेच आपल्याला 3070 रुपीज. मीन किती मिळाला 3700 रुपीज. आन्सर लिहू आपण द मीन ऑफ द वीकली वेजेस इज 3070 रुपीज. आपल्याला काय विचारलेलं होतं फाइंड द मीन ऑफ द वीकली वेजेस. वीकली वेजेसचा मीन किती मिळाला 3070 रुपीज. आन्सर लिहू आपण देअरफॉर द मीन ऑफ द वीकली वेजेस इज रुपीज 3070. अशा प्रकारे हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायचं होतं. पहा पुन्हा एकदा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व केलं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.